याच्यापूर्वी आपण अजून एक कन्सेप्ट पाहिली, स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाशाचे विखरण. ही 7वीला कन्सेप्ट झाली आहे. आता प्रकाश यायला लागलाय कुणाकडून? सूर्याकडून. सूर्य काय आपला सोर्स आहे हीट आणि एनर्जीचा, लाईटचा. आता इथं सूर्य आहे. ही कन्सेप्ट जर कळाली, ही लवकर कळणार. अपस्करण काय होणार आहे? लाईट जी आहे, आता हे रे यायला लागलेत सूर्यापासून निघालेले, हे रे असं येणार आहेत अशा पद्धतीने. मग या ऍटमॉस्फिअर मध्ये ज्यावेळेस सूर्यापासून निघायला लागल्यात किरण प्रकाशाची, मग ते काय होणार आहेत? ते सुद्धा माध्यमातून येणार आहेत एका. आणि याला जे आहे आता आपल्या ऍटमॉस्फिअरच्या थरामध्ये किंवा या वातावरणामध्ये काय म्हणलेलं होतं आपण? हे ऍटमॉस्फिअर कशापासून बनलेला आहे? इथं वॉटर सायकल आहे, जलचक्र आहे. त्याच्यामध्ये काय सतत उष्णतेमुळे काय होणार आहे? इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन चालूच आहे. पर काही धुळीचे कण आहेत. आपण जर खिडकीच्या त्या झरोक्यामधून बघितलं, टॉर्च लावली, तर काय होतं? त्याच्यामध्ये खालीवरती डस्ट पार्टिकल, धुळीचे कण आहेत. कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, ऑर्गॉन आहे, झेनॉन आहे, क्रिप्टॉन आहेत, रेडॉन आहेत. हे जे एलिमेंट आहेत ते काय राहणार आहेत? इथं प्रेझेन्स आहेत. आणि हा जो आलेला प्रकाश आहे, हा काय होईल? याला आडेल या पार्टिकलला. हे जे धुळीचे कण आहेत म्हणा, हे गॅसचे कण आहेत, यांना आडून काय होईल? याचं काही काय होणार आहे? रिफ्लेक्शन होईल, परावर्तन होईल. आणि काहीच काय होणार आहे? इथं जे काय म्हणलेलं होतं आपण, वॉटरची वेपर आहेत, पाण्याचे दवबिंदू सुद्धा राहणारच आहेत की, कंटिन्युअस इव्हॅपोरेशन चालूच आहे की. मग हे जे दवबिंदू आहेत त्याच्यामधून सुद्धा म्हणजे काय, एका मीडियम मधून, या हवेच्या माध्यमातून पाण्याच्या मीडियम मध्ये येणार आहे. आणि ही जी लाईट यायला लागली आहे ते काय होईल? थोडीशी बेंड होईल. येतं का लक्षामध्ये? हे झालं आपलं काय, विखरतील आणि परत जातील, काही इकडे जायला लागल्यात. अशा पद्धतीनं हे काय परावर्तन होईल. आणि काहींचं काय व्हायला लागलेलं आहे? अपवर्तन व्हायला लागलं. कशामुळे? त्यांची धडक होणार आहे. डायरेक्ट येत नाही, ते अडणार आहेत तिथं. कशामुळं? विखरण आहे, प्रकाशाचं विखरण. चहूबाजूला ते चहूदिशेला दिसेल, त्याची इंटेन्सिटी सुद्धा कमी होणार आहे. का बर? या वातावरणामध्ये असलेले धुळीचे कण, विविध गॅसेस, विविध वायू आहेत, आणि पाण्याचे थेंब, दवबिंदू सुद्धा आहेत. का बर? बाष्पीभवन चालूच आहे की कंटिन्युअस. आणि याच्यामुळे काय, कंडेन्सेशन आहे, इव्हॅपोरेशन आहे, सांद्रीभवन आहे, त्याला ते धडकतील आणि प्रकाश काय होईल? थोडा विखरेल, पसरून जाईल. ही एक कन्सेप्ट होती. आता पुढची जी कन्सेप्ट आहे, अपस्करण. आता सांगितले कंपास मध्ये म्हणा किंवा प्लास्टिकची पट्टी प्रकाशात डोळ्यासमोर धरून, आता हे कळलं तुम्हाला, विखरण कळलं. आता अपस्करण म्हणजे काय? मग तिरकी करून पाहिजे. आता तुमच्या कंपास मध्ये जी पट्टी आहे प्रकाशाच्या डोळ्यासमोर धरून तिरकी, तुम्हाला प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगात विभक्तीकरण झाल्याचे दिसून येते. विभक्त म्हणजे काय? प्रकाश विभक्त होतो, वेगवेगळा होतो, वेगवेगळ्या कलर मध्ये. आपण जर डोळे लहान करून बघितलं तिकडे सूर्याकडं किंवा, तर आपला बरेचसे असं लाल कलर कलर दिसेल बघा, वेगवेगळे. मग हे प्रिझम जे असतंय या कन्सेप्ट मधून निघालेलं आहे. प्रिझम कळतं का? लोलक, काचेचा लोलक. त्याच्यामध्ये सुद्धा काय माध्यम आहे? आता हवेच्या माध्यमातून काचेच्या माध्यमामध्ये त्या प्रिझम मध्ये लाईट चालली, पांढरी लाईट चालली की बाहेर निघताना लाईट काय होणार आहे? डिस्पर्शन, अपस्करण होणार आहे, बरेचसे रंग तयार होणार आहेत. मग इंद्रधनुष्य तीच कन्सेप्ट आहे, अपस्करणामुळे दिसते. काय होणार तिथं? हे जे दवबिंदू आहेत, त्या दवबिंदू मधून लाईट काय होईल? पास होईल लाईट. आणि लाईट काय होईल? थोडीशी रिफ्रॅक्ट होईल. येतं का लक्षात? पाण्यामधून म्हणजे काय, हवेच्या माध्यमातून कोण्या माध्यमाकडे चालली लाईट? पाण्याच्या माध्यमामध्ये. आणि त्याच्यातून एंट्री करून कुठे येणार आहे? बाहेर पडणार आहे, आणि त्याचं डायरेक्शन चेंज होणार आहे. म्हणून आपला इंद्रधनुष्य सुद्धा ज्यावेळेला पाऊस पडून निघून जातोय, मग त्यावेळेला काय दवबिंदू राहतेच वातावरणामध्ये. मग त्यावेळेला ती लाईट त्याच्यामधून काय होते? पास होते प्रकाश. आणि सगळीकडे आपल्याला पाऊस पडून निघून गेला मगच, आणि मग काय आपल्याला ते इंद्रधनुष्य दिसतं, रेनबो दिसतं. मग ते कुठून आले आहेत? 7 रंग. तर ते अपस्करणामुळे, प्रकाशाच्या प्रकाश काय व्हायला लागला? त्याच्यामधून ट्रॅव्हल करायला लागला, प्रवास करायला लागला, आणि बेंड व्हायला लागला. मग ते रेनबो दिसतोय बघा, अशा पद्धतीचा बेंड झालेला. हे त्याच कारण आहे, आपला इंद्रधनुष्य म्हणून दिसतोय. पाऊस नसला असता, पाऊस पडलाय तरच आपलं इंद्रधनुष्य दिसतं. पाऊसच पडलेला नाही तर इंद्रधनुष्य केव्हा दिसलाय का? नाही. प्रकाशाचं हे अपस्करणच आहे. अशा पद्धतीची कन्सेप्ट आपल्याला आता सांगितलेलं आहे. वेव्हलेंथ वर अवलंबून आहे. आता याच्यामधला रंगाचा क्रम आहे, तांबडा,
नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा अशी कलर आहेत. काय तर नाव ठेवलं तर बघा, जाताना ही पाणी पी, काहीतरी असे कलर आहेत त्याच्यामध्ये. जाताना म्हणजे जांभळा, ता म्हणजे काय तांबडा, नारंगी, ही हिरवा, पारवा, पारवा म्हणजे काय आपण पारव्या कलरचा. परत काय निळा, पिवळा, पिवळा कलर हा. असे जाताना ही पाणी पी, असे एवढे कलर आहेत त्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये काहीची वेव्हलेंथ आहे बघा, वेव्हलेंथ म्हणजे तरंग लांबी. काही जे कलर आहेत ते काय असतात, जास्त पसरत असतात प्रकाशामधून, त्याची वेव्हलेंथ जास्त असते. आपण कंपॅरिझन जर केलं तर आपलं हे जे आकाश आहे निळच का बरं दिसतंय, संध्याकाळी निळा कलर कुठं जातोय, तर हे सुद्धा काय लाईटचा अपस्करणच आहे. आता याच्यामध्ये जे आहे बाकीच्या कलर पेक्षा जांभळ्या कलरची काय आहे तरंग लांबी, वेव्हलेंथ काय आहे जास्त आहे. आता इथं दिलेलं आहे बघा, आपल्या डोळ्यांना ज्या प्रारणा संवेदनशील आहेत, आपले जे डोळे, जो कलर आपण पाहू शकतोय, त्या प्रकाशाची तरंग लांबी किती आहे, 400 नॅनोमीटर ते 700 त्याच्या दरम्यान आहे. या दरम्यान वेगवेगळ्या तरंग लांबीची प्रारणी आपल्याला दिसतात, वर लिहिलेल्या रंगात दिसतात. या तांबड्या किरणाची तरंग लांबी सगळ्यात अधिक म्हणजे सगळ्यात जास्त काय 700 कोणता आपला तांबडा कलर आहे. आणि सगळ्यात कमी जे आहे जांभळ्या किरणांची सगळ्यात कमी म्हणजे 400 तरंग लांबी आहे. म्हणजे एनएम मध्ये दिल्या मीटर मध्ये त्याचं कन्व्हर्जन. नॅनोमीटर आपल्या ह्याच सुद्धा साईज आहे बघा, आपल्या ॲटॉमिक रेडियसची, अणुच्या त्रिज्येची, अणुची त्रिज्या झाल्या नॅनोमीटर म्हणजेच काय 10⁻⁻⁹ एक मीटरचं त्याचं कन्व्हर्जन आहे. पिकोमीटर सुद्धा आहे, नॅनोमीटर मध्ये सुद्धा मोजतो आपण. पिकोमीटर मध्ये ते परत ते ॲटमचं हे झालं रेडियस, आणि आपण ॲटमची साईज पिकोमीटर मध्ये सुद्धा मोजलोय आपण, पण नॅनोमीटर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. मग नॅनोमीटर म्हणजे काय, 1 नॅनोमीटर बरोबर 10⁻⁹ म्हणजे एवढं लहान आहे ते मीटरपेक्षा. मग आपण काय मोजतो, जांभळा जो कलर आहे सगळ्यात कमी त्याची वेव्हलेंथ आहे, तरंग लांबी आहे. आणि आपल्याला तांबडा जो कलर आहे सगळ्यात जास्त एनएम किती आहे त्याची. काही कलरचं कॉम्बिनेशन आहे, काही कलर एकत्र आले की वेगळेच कलर तयार होतात त्याच्यामधून, ते कॉम्बिनेशन पेंटर करत असतात बघा. म्हणून आपल्याला जे आहे आकाश निळं दिसत असते, कशामुळं, त्याची निळ्या कलरची वेव्हलेंथ आहे. ती काय होणार, सगळीकडे डिस्पर्शन होणार आहे, त्याचं पसरणार आहे. आणि अपस्करण झाल्यामुळे काय होतं, त्याची वेव्हलेंथ असल्यामुळे सगळीकडे ते काय विखुरलं जाणार आहे, डिस्पर्शन ऑफ लाईट होणार आहे तिथं. आणि त्याच्यामुळेच आपल्याला काय काय दिसतोय, तो कलर सगळीकडे पसरल्यामुळं त्याच कलरचा आकाश दिसतंय. अशा बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण काय करायचे, डेफिनेशन महत्वाचे याच्यामध्ये. प्रकाशाचं अपस्करण म्हणजे काय, एका माध्यमातून पदार्थ माध्यमात प्रकाशाच्या आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण. पृथक्करण म्हणजे काय, निर्माण होत आहेत. मग हे कोण कन्सेप्ट तयार केली, आपले न्यूटन. न्यूटन यांनी, आयझॅक न्यूटन यांनी काय केलेलं आहे, सूर्यापासून जे काय वर्णपंक्ती तयार होतात, प्रिझमचा शोध लावला. प्रिझम म्हणून अशा पद्धतीचे तयार होतात. आणि मग काय रेड, व्हाईट, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट असे कलरचे नाव आहेत. मग ह्याच्यामध्ये जे दिसायला लागले, तांबडा कलर सगळ्यात कमी आहे, वर रेड कलर आहे, लाल कलर किंवा तांबडा कलर, आणि व्हायलेट म्हणजे जांभळा कलर सगळ्यात कमी आहे. याच्यामुळे जे आहे दोन लोलकाच्या सहाय्याने 7 रंगाची निर्मिती होत असते. फक्त आता याच्यामध्ये काय डेफिनेशन लिहून घ्या, कशाचे हेडिंग टाका, प्रकाशाचे अपस्करण, डिस्पर्शन ऑफ लाईट, डिस्पर्शन ऑफ लाईट. हे हेडिंग टाका, डायरेक्ट त्याची डेफिनेशन लिहा, आणि मग त्याच्यामध्ये नंतर पॉइंट लिहायचं. आपल्याला जो संवेदनशील आपले डोळे, हा पॉइंट लिहायचा त्याच्यामध्ये. आपले डोळे ज्या प्राणांना संवेदनशील आहेत, ती प्रकाशाची तरंग लांबी वेव्हलेंथ किती आहे, एवढ्या दरम्यान असते, 400 ते 700च्या. मग तांबड्याची किती आहे, आणि हा एक स्टार करून लिहा, आणि जांभळ्याची किती आहे, 400. तांबड्याची एवढी आहे तर जांभळ्याची एवढी आहे. 3 पॉइंट लिहायच्या मध्ये हेडिंग टाक.
ह्याच्यावरती प्रश्न आलेला बघा परीक्षेमध्ये. आकाश निळ्याच रंगाचं का दिसतं, तर त्याची वेव्हलेंथ वरती अवलंबून आहे. प्रकाशचं डिस्पर्शन होताना एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना काय करणार प्रकाश, आपलं वेव्हलेंथ किंवा त्याची बेंड होणार आहे लाईट अँगल न त्या ती तर बेंड होणारच आहे, पण रंग सुद्धा त्याच्यामध्ये ज्याची वेव्हलेंथ जास्त आहे तो सगळीकडे पसरत जाणार आहे रंग, म्हणून आपल्याला ते निळच दिसणार आहे. लिहा ते 3 पॉइंट लिहायच्या खाली डेफिनेशन अगोदर लिहा. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. डेफिनेशन सुद्धा येऊ शकते. चला, गुड आफ्टरनून समृद्धी. बरेच विद्यार्थी कमी आहेत आज, टाइम बऱ्याच जणांना माहिती नाही. टाकलोय आपण ग्रुपला. काही जण गणपतीमध्ये, आता गणेशोत्सव चालू, उद्या विसर्जन, त्याच्या नियोजनात असतील, त्यामुळे ते बघितले नाहीत वाटतं. सुट्ट्या असतील सगळ्या शाळांना आज. झालं का लिहायचं, आणि डायग्राम काढा ते डिस्पर्शन प्रिझमचं झालेलं. रंगाचे नाव लक्षात ठेवा बघा, जांभळा, तांबडा, निळा, पिवळा, हिरवा. प्रिझम काढा लोलक काचेचं. ते लिहिलो का साईज किती राहते ते 400 ते 700, आणि त्याच्यामध्ये 700 कुणाची आहे आणि सगळ्यात कमी कुणाची आहे ते दोन लक्षात ठेवा, परीक्षेत येते बघा. आणि त्याचं 1 NM म्हणजे किती, 10⁻⁹ म्हणजे भाग आहे त्याचा, तेवढा भाग आहे, एवढं कमी पट मायनस मध्ये मीटर पेक्षा एवढं लहान ही 1 NM राहतं. हम्म हम्म देऊ लागलेत का बर, जे महत्वाचं ते लिहित नसताल मग. कशाला, मराठी लँग्वेज मध्ये असते थोडस कट होते मार्क. ग्रॅमॅटिकल मिस्टेक काय असतेला. कंप्लीट का, ठीक आहे. आता ती डायग्राम काढायचे कलरचे, कोणते सुरुवातीला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. रेड, आणि खाली जो आहे आपला जांभळा, तांबडा आणि जांभळा. वरी कोणा खाली कोणा. झालं काही लिहायचं तिन्ही स्टेटमेंट. आता डायग्राम काढा प्रिझमची डायग्राम, आणि त्याच्यामध्ये विचारतंय बघा कोणत्या रंगाची किती वेव्हलेंथ आहे, तरंग लांबी आहे. प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय, कोणत्या कलरची किती वेव्हलेंथ आहे, सगळ्यात जास्त कोणत्याची आहे आणि सगळ्यात कमी कोणत्याची आहे, मधल्याचा काही नसतो विचार. प्रकाशाचे अपस्करण आणि कोण केलंय पहिल्यांदा, सर आयझॅक न्यूटन. हे बघा हे डायग्राम पुस्तकामध्ये आहेत. दिसलेलं का तुम्हाला इकडले गणपतीच्या या साईडला, इकडे या.
चला डायग्राम काढायची, व्यवस्थित काढा. कलर फक्त नाव द्यायचे, आपला कलर देत बसायचं नाही. आता तिथं परीक्षेत सुद्धा कलर डायग्राम काढायची नसते. कलर त्या कलर आहे म्हणून उगं सांगायचं. हा, तांबडा, तांबडा, तपकिरी, पिवळा, निळा, जांभळा, हे सगळे कलर. कलरचा सिक्वेन्स हुकता कामा नये बघा, खालीवरी झालं तर चलत नाही. प्रकाशाचे अपस्करण दाखवणारी आकृती काढा किंवा प्रकाशाचे अपस्करण व्याख्येसह स्पष्ट करा. म्हणलं तरी डायग्राम, व्याख्या, एक सिक्वेन्सला महत्व येतं. सुरुवातीला रेडच आला पाहिजे, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट. कलर देत बसायचं नाही बरं का परीक्षेत. काही जण कलर घेऊन जातील, नाही, फक्त नाव द्यायचे आणि ते लक्षात येते कोणता कलर आहे ते. आता तांबडा, मग खुडकत बसताल कंपास मध्ये कलर, पेपर खराब होऊन जाईल. झालं का तुमचं? नाही अजून, काढा काढा. कलर द्यायचं नव्हतं, कलर देऊ नका म्हणलं की परीक्षा द्यायचं नाही. चला आता पुढे जाऊया. काही प्रश्न आहेत बघा इथे, 2 प्रश्न. काय म्हणते इथे, 2 लोलकाच्या सहाय्याने. झालं का नाही अजून? काढा काढा जरा लवकर. आता जरा डोके चालवा म्हणून प्रश्न आहे इथं. 2 लोलकांच्या सहाय्याने, म्हणजे हे जे प्रिझम आहेत, अपाती प्रकाशापासून, पांढऱ्या प्रकाशापासून पांढराच निर्गत प्रकाश कसा मिळवता येईल. आता आपण पाहिले की एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये काय जायला लागले, ही लाईट जाताना काय व्हायला लागले, त्याचं बेंड व्हायला लागले, चेंज व्हायला लागले. आपण पांढराच निर्गत प्रकाश, जो बाहेर पडणारा प्रकाश, तो पांढराच कसा मिळवता येईल आपलं असं सांगायचं. मग इथं जे आपण काय सांगितलं होतं, एका माध्यमातून लाईट ट्रॅव्हल करताना, प्रकाश प्रवास करताना त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते. हे कशावरती अवलंबून आहे? त्याच्या अपवर्तनांकाते. आता इथं 2 प्रिझम आहे. आता अजून एक प्रिझम इथं घेतला, लक्ष द्या. इथं अजून एक प्रिझम घेतला परत.
आता इकडे निर्गत झालंय, बाहेर पडलं, निर्गत होणे म्हणजे बाहेर पडणे. परत हे निर्गत झालेलाच प्रकाश अजून इथं एक प्रिझम आहे. म्हणजे एकदा काय होईल, प्रकाश इथून एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये एंट्री केला, परत तिथून बाहेर पडला, अजून परत दुसऱ्या प्रिझम मध्ये एंट्री करायला लागलेला आहे मार्गक्रमण. म्हणजे ह्याचा अपवर्तनांक सततच बदलत राहणार आहे का नाही? आणि त्या अपवर्तनांकाच्या बदलत राहणार, सतत बदलत राहण्यामुळे काय चेंज होत राहणार ते सततच. आणि आपला जे आहे हे जी वेव्हलेंथ आहेत या कलरच्या, हे सुद्धा काय वेव्हलेंथ सुद्धा चेंज होत राहणार. इथून जेवढी वेव्हलेंथ आहे, आता इथं इथं बघा ग्रीन कलर जेवढा होता सगळ्यात जास्त काय आपल्याला ग्रीन कलर हे झालेला दिसतोय बघा, तरंग लांबी त्याची जास्त आहे इथं, सगळ्यात जास्त त्याचं डिस्पर्शन झालेलं दिसतं, आपलं अपस्करण, विखरण त्याचं. मग काय होणार आहे, परत ही चेंज होणार आहे त्याची जी तीव्रता आहे एका ह्याच्यामधून येताना परत दुसऱ्या. म्हणून अशा पद्धतीने जे कलर आपण मिळवतोय परत ते मीडियम चेंज होईल, अजून त्याचं माध्यम बदलणार आहे की. निर्गत झालेला प्रकाश परत काय आला, हवेच्या माध्यमामध्ये आला, अजून परत त्याचं डिस्पर्शन कुठे जाणार आहे, अजून दुसऱ्या प्रिझम मध्ये घालायचे आपल्याला. त्याच्यामुळे ही जी वेव्हलेंथ आहे अतिशय कमी होऊन आपला हे जे डिस्पर्शन आहे परत पांढऱ्या कलर मध्ये येणार आहे. तो कशामुळं, माध्यम सतत बदलत राहिल्यामुळं. 2-3 वेळा बदलायला लागलाय. एकदा हवेचं माध्यम आहे, परत काचेचं आलं, रिअर मधून डेन्सर मध्ये आलं, परत अजून कशामध्ये आला, रिअर म्हणजे काय विरळ, आणि डेन्सर म्हणजे घन माध्यमामध्ये. असं हे अपवर्तनांक बदलल्यामुळं परत ते पांढऱ्या प्रकाशामध्ये, इथं पांढराच प्रकाश होता, परत अजून ते काय त्याची वेव्हलेंथ त्याची तरंगलांबी बदलत जाऊन अशी एक पोझिशन येईल की आपल्याला परत काय पांढराच कलर दिसणार आहे, चेंज होणार आहे कलर. म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं पांढरा प्रकाश निर्गत मिळवता येईल सततच्या बदलत राहणाऱ्या अपवर्तनांकामुळे, सततच्या बदलत राहणाऱ्या माध्यमामुळे. हे त्या लक्षात. अजून पुढचा एक प्रश्न आहे, काचेचे लोलक असलेली झुंबरे, हे झुंबर आहेत बघा, लाईटचं त्याच्यावरती ते लक्ष्म्यामध्ये वगैरे आपण डेकोरेशनला ते फिरायला लागलं की वेगवेगळे कलर निघतात त्याच्यामधून. आतमध्ये कलर आहेत का नाही, तर ते प्रिझम आहे, त्याच्यामधून प्रकाश लाईट लागली त्याच्यावर ते काय होणार, विखरणार आहे, अपस्करण होणार आहे. मग ते कलरफुल प्रकाश येतोय बघा. त्याची एलईडीचा बल्ब त्या झुंबर मध्ये लावला तर ते प्रकाश होत नाही तेवढा, त्याचा टंगस्टनचाच बल्ब लावावा लागतो. ते काय प्रकाशाचं त्यात लावल्या टंगस्टनच्या बल्ब प्रकाश लोलकातून जाताना त्याचे अपस्करण होते. व साधा रंगबेरंगी रंगपंक्ती दिसतो, पण साधा जर आपण बल्ब लावला, एलईडी बल्ब लागला तर त्याच्यामधून प्रकाशाचं विखरण किंवा अपस्करण होत नाही. येतं का, टंगस्टन जो आहे टंगस्टनचाच बल्ब पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे काही डेकोरेशन केलं जातं टंगस्टन या धातूचा उपयोग करून आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. जर आपण एलईडी बल्ब लावला तर ते तेवढं विखरण होत नाही प्रकाशाचं. आलं का लक्षामध्ये? हे 2-3 ओळीसाठी सांगायचं, आपला दिसेल का दिसणार नाही हे सांगू शकतो आपण, ते घरी लिहा तुम्ही. आता पुढची जी कन्सेप्ट आपली पार्शियल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पार्शियल म्हणजे काय, पार्शियली म्हणजे काय, अंशतः. आता बघा इथं आकृती आहे, काय व्हायला लागलाय, हे जे हवा आहे हवेच्या माध्यमातून पाण्याचं माध्यम आहे, ज्या वेळेस इथं काय व्हायला लागलाय, प्रकाशाचा स्त्रोत आहे, इकडून प्रकाश यायला लागलेला आहे, सोर्स ऑफ एनर्जी आहे. आता पहिल्या सुरू पाण्यामधून प्रकाश हवेमध्ये येणार आहे, मग इथं ही चाललेली डायरेक्शन आहे, इथं नॉर्मल तयार झालेत. हा जो आहे आपली स्तंभिका, इथे एक स्तंभिका, इथे एक स्तंभिका, इथे एक स्तंभिका, म्हणजे वेगवेगळे अँगल दाखवल्यात. आता इथं काय होणार आहे, ज्या वेळेस आपण म्हणतोय की लाईट एका माध्यमातून प्रकाश ट्रॅव्हल करत असताना तो काय थोडीशी बेंड व्हायला लागली एका पारदर्शक माध्यम. पाण्याचं माध्यम पारदर्शकच आहे, हवेचं माध्यम सुद्धा पारदर्शकच आहे. मग आता ही जी लाईट यायला लागलेली आहे ट्रॅव्हल होताना काय होईल, थोडीशी बेंड होईल, आणि स्तंभिकेच्या ही स्तंभिका आहे त्याच्या बाजूला काय झाली, बेंड झाली. पण सगळीच्या सगळंच रिफ्रॅक्शन झाले का, काही लाईट काय झाली इकडे खाल्ल्या बाजूला सुद्धा बेंड झाली बघा, रिफ्लेक्शन सुद्धा झालेला, रिफ्लेक्ट. काही भाग काय झालेला पुढे गेला परावर्तित होऊन, आणि काहीच काय झालेलं आहे, परावर्तन सुद्धा झालं, अपवर्तनही झालेलं आहे आणि परावर्तन. पुढच्या केसमध्ये सुद्धा असंच व्हायला लागलं बघा, अँगल चेंज व्हायला लागले त्याचे. इथं आलेला 90 अँगल, इथं मात्र काहीच दिसत नाही बघा. 90 अँगल ज्या वेळेला असेल, 90 अँगल जे आहे हे होणार आहे आपलं रिफ्लेक्शन, पण अपवर्तन होणार नाही, फक्त खाली आलेला आहे तो प्रकाश. आणि इकडे पुढे जे आहे ते पुढच्या माध्यमामध्ये पूर्ण आंतरिक परावर्तन आंशिक, आंशिक म्हणजे काय, थोडा भाग इकडेही झालेला आहे, थोडा भाग इकडेही झालेला आहे, अशा पद्धतीचं हे आंशिक किंवा अंशतः अपवर्तन आणि पूर्ण
अपवर्तन, परावर्तन अपवर्तन दोन्ही कन्सेप्ट एकत्र आहेत याच्यामध्ये. आपण रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन दोन्ही पाहिलं. रिफ्लेक्शन म्हणजे काय, परावर्तन म्हणजे काय, लाईट परत यायला लागलेले प्रकाश. आणि अपवर्तन म्हणजे काय, पुढे जाणार आहे पण बेंड होणार, थोडी मार्गक्रमणाची दिशा बदलणार. याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, आंशिक परावर्तन असं म्हणतो. अंशतः त्याची डेफिनेशन तेवढी लिहायच्या मध्ये. आंशिक परावर्तन कुठं दिले याची डेफिनेशन, हा इथंच आहे बघा. जेव्हा प्रकाश घन माध्यमातून, घन म्हणजे काय, डेन्सर, त्याच्यामधून विरळ माध्यमात, हे पाण्याचं जे माध्यम आहे डेन्सिटी जास्त आहे आणि हवेचं विरळ आहे, तेव्हा आंशिक रूपात परावर्तन होते. म्हणजे काही भाग पहिल्या माध्यमात परत तो रिटर्न यायला लागलेला आहे, यालाच काय म्हणतात, आंशिक परावर्तन असं म्हणतात. इथपर्यंत डेफिनेशन आहे. पूर्ण तर डायरेक्ट काय रिफ्लेक्शन दाखवते तिथं, त्याचं काय नाही विषय. खालीच येतो प्रकाश, पुढे जात नाही. हा 90 अँगलला झालेलं. हे ज्या इथं बघा पूर्ण परावर्तन, पुढे गेले का इकडे बेंड वगैरे झालेले दिसले का, नाही, डायरेक्टच परावर्तन आहे. परावर्तन म्हणजे रिफ्लेक्ट झाली आहे लाईट. इथं नॉर्मल, ह्या बाजूला इथं नॉर्मल आहे, नॉर्मलची एक बाजू आणि विरुद्ध बाजू दुसरी बाजू, ते नियमाप्रमाणे रिफ्लेक्शनच्या डायरेक्टच झालेलं आहे. आणि इथं अपवर्तन नाहीच त्या ठिकाणी, कशामुळे, 90 अँगल आहे, लंबरूप आहे. जेव्हा हा आंशिक परावर्तन डेफिनेशन विचारलाय. हा पुढचा भिंग, लेन्सेस. लेन्सेसचा चॅप्टर अतिशय स्लो घ्यावा लागणार आहे, कन्सेप्ट त्याच्या लईच वास्ट आहेत. आभासी प्रतिमा, रिल इमेज, पुन्हा तिकडचे दोन घ्यायचं. आता छोटे छोटे चॅप्टर आहेत तिकडले सुद्धा. आता हे रिप्रोडक्शन, आता उद्या होईल हे चॅप्टर.